चाकण MIDC मध्ये रात्रीच्या अंधारात बुजवलेले खड्डे पावसात वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं रात्रीतून खड्डे बुजवले होते, पण दुपारच्या पावसानं ही डागडुजी वाहून गेली आणि पुन्हा रस्त्यावर पाणी साचलं। त्यामुळे प्रशासनाच्या या तात्पुरत्या मलमपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। रात्रीच्या अंधारात भरलेले खड्डे सकाळी गेले वाहून, अशी परिस्थिती कुठेतरी चाकण MIDC एरियामध्ये झालेली पाहायला मिळते। कारण गेल्या अनेक दिवसांपासून चाकण MIDC एरिया जो आहे हा रस्त्याच्या खड्ड्यांमुळे, रस्त्यांच्या झालेल्या चाळणीमुळे आणि नित्याच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कुठेतरी परिस्थितीच्या झोतात आलाय। या भागातील जे रहिवासी आहेत, उद्योजक आहेत, नागरिक आहेत आणि कामगार आहेत, हे सर्व कामगार या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांना अक्षरशः वैतागले आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती चाकणमधील काही लघु उद्योजकांनी जे आहे चाकण MIDC सोडण्याची घोषणा केली होती। त्यानंतर खरं तर या ठिकाणी राजकारण तापलंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्याचे सहकार मंत्री जे आहेत उदय सामंत हे आज या ठिकाणी चाकण MIDC परिसराचा दौरा करणार आहेत। जे काही खड्डे या ठिकाणी प्रशासनाने भरले होते, आता थोड्या वेळापूर्वी झालेल्या पावसामुळे ह्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय आणि या पाण्यामुळे हे खड्डे पुन्हा एकदा वाहून गेल्याची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। सांगण खरं तर उद्योगमंत्री येणार होते, त्या पार्श्वभूमीवरती रात्री खड्डे भरलेत आणि हे खड्डे आता पावसाच्या पाण्याने उघडे पडलेत। रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हेच काही कळत नाहीये। उद्योगमंत्री येताना रात्रीतून त्यांनी 200-300 हायवा खाली केले, रस्ता केला, थोडासा पाऊस झाला सगळा वाहून गेला। नकली सरकारचा नकली कारभार बघा। अहो किती लोकांचे जीव घेणार अजून तुम्ही। आज उद्योगधंदे एवढी मोठी MIDC असताना सुद्धा आज लोकांना एवढा त्रास होतोय, एवढे अपघात होत आहेत, एवढे लोक मेलायत, तरी सरकारला जाग येत नाहीये। आज तरी उद्योगमंत्र्यांनी काहीतरी ठोक निर्णय घ्यावा आणि MIDC वाचवा। आणि याच्यावरती कुठेतरी या भागातील नागरिक असतील, उद्योजक असतील, यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे। तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं जे उद्योगमंत्री या ठिकाणी भेट देणार तेव्हा कुठे खड्डे बुजवण्याचं काम केलेलं होतं पालिकेनं, मात्र तेही खड्डे वाहून गेलेले आहेत। पहिल्या एकाच पावसामध्ये एक पाऊस सुद्धा हे जे काम आहे ते तग धरू शकलेलं नाहीये आणि अशात दर्जा किती कसा होता या कामाचा हा सवाल या ठिकाणी उपस्थित होते। आणि दुसरीकडे हे दृश्य आहे ते म्हणजे उदय सामंत हे चाकणमध्ये पोहोचले, ते पाहणी करताना आपल्याला दिसत आहेत, काही सूचना देताना सुद्धा दिसत आहेत। आता उदय सामंत या मलमपट्टीवर काही बोलतात का तेही बघावं लागेल। तो झिरो पासून एंड पर्यंत त्यामुळे दुसरा पर्यायच नाही। प्रत्येक एजन्सीने जबाबदारी घ्यावी लागते। मी उद्या MIDCनं सांगायचं की माझ्याकडे पैसे नाही। काही सूचना देताना ते आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे कशा पद्धतीनं त्याचं पालन केलं जातं आता अधिकाऱ्यांकडून ते बघावं लागेल। ही दृश्य आहेत एकीकडे डागडुजीची, मलमपट्टीची पालिकेच्या आणि दुसरीकडे उदय सामंत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते अधिकाऱ्यांना सूचना देताना दिसून येत आहेत। पर्याय नाहीये, जे रस्ते आहेत ते व्यवस्थित केले पाहिजे असं ते म्हणतात आणि इतरही ज्या समस्या आहेत तिथल्या त्या कशा पद्धतीनं कमी करता येईल, त्यावर काय उपाययोजना करता येतील यासाठी ते सूचना देताना दिसून येत आहेत। आणि या व्यतिरिक्त जेव्हा त्यांची भेट होईल इथल्या उद्योजकांसोबत, त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया उदय सामंत यांची एकूणच येते याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। कारण इथल्याच काही उद्योजकांनी आम्ही MIDC सोडून दुसरीकडे आपलं काम सुरू करू असा इशारा दिला होता, कारण इथं मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहेत असं त्यांचं म्हणणं होतं। आणि या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण MIDCला भेट दिलेली आहे। त्यावेळी दृश्य आपण बघू शकतोय, ते सगळीकडे पाहणी करताना दिसत आहेत आणि विशेषतः याच ठिकाणी रेती कंकर सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत आणि दगड सुद्धा दिसत आहेत, कारण रस्त्याचं काम सुरू आहे। रस्त्याची दुरावस्था न्यूज 18 मराठीने सुद्धा दाखवलेली होती आणि जेव्हा मंत्री महोदय या ठिकाणी येणार म्हटल्यावर रात्रीतून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न, रस्ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न इथल्या जे प्रशासन आहे, अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडून करण्यात आला होता। मात्र त्यानंतरही आपण स्थिती बघितली तर पाऊस पडला दुपारी आणि त्याच्यामध्ये ही जी तात्पुरती मलमपट्टी होती ती वाहून गेल्याचं दिसतंय। आणि आता जेव्हा मंत्री इथं उपस्थित आहेत त्यावेळेला ते पाहणी करताना दिसत आहेत, काही सूचना सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांना देताना दिसत आहेत।